आनंदे यावळीने तुका म्हणे आता फुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया आणि कमी देव काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया चंदे मनाचे आनंदे यावळीने. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे साडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपल्या साडी गावामध्ये श्री शंभू महादेव जन्मोत्सव महाशिवरात्री उत्सव आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने संपन्न करत आहात. त्याच पद्धतीने या गावामध्ये कैलासवासी रामदास महादेव आपलं कार्य उरकून मिळाले असते ना, त्याने हातवर करायचा, आपण त्याचा सत्कार करू लगेच साहेबांच्या हस्ते करू. मला आरामला शिवून घालू ऐका. पाच सुख. पहिलं सुख माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. वाटते सगळ्याला? बोला की माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय पहिलं सुख. दुसरं सुख माझे शरीर मी मरेपर्यंत निरोगी असलं पाहिजे. वाटते सगळ्याला? लय तुम्ही गप्पच बसताय राव. दारिद्र्य आपण रोगी माणसाला कधीच आवडत नाही. रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. रोग काय रोगी आवडे दारिद्र्य पण भोगवीचे बरे दृष्टीचे. ऐका, आपण दरिद्र असावं का नसावं काय मत आहे तुमचं? आपण दरिद्र असावं का नसावं? मी घरी जाऊ पण नाव हुशारच की साहेब तुमच्या नावात. आपण दरिद्र रोग आवडत ना आपल्याला. हे माझं शरीर मी मरेपर्यंत निरोगी असलं पाहिजे. वाटतंय सगळ्याला. दुसरं सुख. तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय? आता शिकले. चौथं सुख नुसते प्रेम करणारी नाही, ती गोड बोलणारी मिळाली पाहिजे. वाटतंय सगळ्याला? म्हणजे प्रेम करायचं गोड बोलायचं दुसऱ्या अशा दोन नाही का? एकीतच दोन्ही गुण. 4 सुख झाली. आणि 5वं सुख माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकलेत पाहिजे. वाटतंय आठवर करा. मला 5 सुख मिळाले महाराज. हे 5 सुख माझ्याकडे. बोला. हा कुणालाच मिळत नाही एका टायमिंगला. 100% 99% वडील हातवर करायचा नाही. ज्याला 100% चांगली बायको मिळेल त्याने हातवर करायचा. हे कसा सत्कार 99% वडील हातवर करू नका. खाली का घेताय? मला मोठायचं नाही. तुम्हाला एकट्यालाच मिळाले ना? बाकीच्यांचं काय झालं? आता तुम्हाला शंभू महादेवाची शपथ आहे. मला 100% चांगली बायको मिळाली पण मी तिला अजून तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही. चांगली मिळून सुद्धा तुला फायदा घेतला. एका सुद्धा चांगली मिळाली. आता काय फायदा काय टीव्ही आहे का कूलर आहे का फ्रीज आहे? तेव्हा घेऊ खराब लागलाय म्हणून दुकानदाराकडे घेऊन बदलून द्या. काही अवस्था एकदा दिलेली वस्तू पण घेतली जाणार मराठी बरोबर आहे. एकाला मिळालेला. आता तुम्ही कोणी ऐकणार? 100% 99% हातवर करायचा नाही. तिला 100% चांगला नवरा मिळाला.
तिने हात वर करा, ते जाहीर करा. ती केला पण नाही, ती केला पण नाही. गरीबच्या मानावर उचलून बघायला माझी केला का? अजून गंमत बघायची का? अजून गंमत बघायची. हे तुम्हाला सुद्धा समूह माध्यमाची शपथ आहे. जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलली नाही, तिने हातीवर करा. जो बाबा असाच आहे, जो बाबा तसाच आहे. जो आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. मी सांगायची की ह्याच्या कानाची लोक खोट बोलला तर असे करून मारता. शंभर टक्के मी नाही मिळत. चला गोड बोलले मी, चला एकाला म्हणा मला प्रेम करते, गोड पण बोलते. 4 सुख एकाला मिळेल, 5वं सुख माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकण्यात पाहिजे. 5वं सुख बरोबर आहे का? 5 मेले पोरं पुरायचे ते पुरायचे. त्यात बसलेल्या पैकी 50% म्हातारी माणसं अशी मी आत्ता दाखवून तुम्हाला. 50 म्हातारी अशी केवळ पोरगाय म्हणून दुःखी. आणि ज्यांनी पोरगा झाल्या केलं वाटलं त्यांना आता जाऊन भेटायचं. बाबा हे झाले केलं वाटलं होतं, आता कसं वाटतंय? झाला मस्त ते परवडला. 5च सुख आहेत, 5च. आणि हे 5 सुख आपल्याला 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये मिळत नाहीत आणि मिळू शकत नाहीत का? आपण अशा ठिकाणी आहोत, वावरतो आहोत. आपली संगती चुकलेली ध्यानात असू द्या. आपली संगती संसारासोबत झालेली आहे आणि संसार असा आहे पूर्ण दुःखाचा बाजार आहे. ध्यानात असू द्या, पूर्ण दुःखाचा बाजार. सुख नाही गोड आली हात सारा, सुख नाही गोड आली हात सारा, सुख नाही गोड, सुख नाही गोड आली हात सारा. वाया हव घरी, वाया हव घरी, कधीच पाणी सोडत नाही. आपली सोडत नाही असं नाही. आपल्या अगोदर निघून गेले संसार करून त्यांची सुद्धा दुःखाने पाठ सोडलेलं नाही. आपली सुद्धा सोडत नाही. आणि पुन्हा ह्याच्या संगती जेवढे येतील त्यांची सुद्धा दुःख तुमची पाठ सोडू शकत नाही. ध्यानात असू द्या, संगत महत्वाची. ध्यानात असू द्या, संगत. आपण कुणाच्या संगतीत आहोत त्याच्यावर आपल्याला सुख दुःख मिळत असतं. ध्यानात कुणाच्या संगतीत आहोत. तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडला ना, तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडल्यावर काय होतं? जळून खाक होतं. पाणी टाकताना असं तापलेल्या तव्यावर जळून खाक होतो. त्याचं अस्तित्व राहत नाही. पण तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पानावरती पडला काय होतो? सूर्याच्या तेजामध्ये तो झळकायला लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब बदलला. पाण्याच्या थेंबात तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यात पडला तो त्याचा अस्सल मोती तयार होतो. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम आहे. ध्यानात असू द्या. तुम्ही मिरचीच्या बाजारात जा. मिरचीच्या बाजारात तुम्ही जाता, हे जात मिरच्या घ्यायला कोण जात? तुम्ही. बरोबर आहे. मिरचीच्या बाजारात जा. मिरचीच्या बाजारात गेल्यानंतर तुम्ही घ्या, आगर घेऊ नका. तुम्हाला शिंका येणार, ठसका येणार. बरोबर आहे का? का त्या संगतीत गेला, त्या बाजारात गेला. तुम्ही आगर मिरचीच्या बाजारात जा, फुलाच्या बाजारात जा. तुम्ही घ्या, आगर घेऊ नका. सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. ध्यानात असेल संगतीचा. तुमच्यापैकी जिचं नाव कैकई आहे, तिने हात वर करा. तिला 20,000 रुपयाचं बक्षीस देतो. 20,000. कैकई नाव
20,000 असे खोटं बोलू नका फक्त. मी आधार कार्ड बघेन. नाही तर म्हणतात त्याला काय 5 मिनिटासाठी मरतंय बाई, हे माणसं काही घेईना. आधार कार्ड घेऊन ये बाबा, 20,000 द्यायच्या. ए काही नाव आहे का कोणाचं? का हो? का लई कपटी होती, बरोबर आहे ना? माझ्या प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं 14 वर्ष, ही सगळ्याची भावना ना. पण ऐका ऐका, कैकेयीचं प्रेम रामावरती, कैकेयीचं प्रेम रामावरती लय होतं, ध्यानात असू द्या. ज्यावेळेस दशरथ राजाने घोषणा केली ना, अयोध्येच्या गादीवर माझा राघव उद्या बसणार आहे सकाळी, जेवढा कौशल्याला आनंद झाला ना, त्याच्या डबल आनंद कैकेयीला झाला होता. इतकं प्रेम होत रामावरती कैकेयीचं. पण एका रात्रीमध्ये संगत चुकली, संगत मंतरीची संगत घडली, मंतरीची. आणि 14 वर्षाचा वनवासाला पाठवलं रामाला. का? समतीमुळं इतकी संगत बिघडली की अजून कैकेयी नाव कुठं अख्ख्या महाराष्ट्रात कोणी ठेवलं नाही. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे का? ऐका, द्रौपद राजाने स्वयंवर ठेवलं, स्वयंवर. द्रौपद राजाने स्वयंवर कोणाचं? हा ऐका, बरोबर आहे का? हा द्रौपदा, द्रौपदी, हा द्रौपदा म्हटली. द्रौपदीचं स्वयंवर आटलं. आणि त्याचा नियम असा होता, नियम खाली पाण्यात बघायचं, वर मासा पाणी छानायचं. ऐका, मग त्याच्यात एक योद्धा असा होता, एक योद्धा असा होता, त्याचं नाव होतं कर्ण. कर्ण सुख भेटणार नाही. सुखच पाहिजे असेल वैष्णवांची संगत करावं लागते. ऐका, मग वैष्णव कोण, संत कोण? तर पहिले वैष्णव भगवान शिवशंकर. या जनार्दनी